न्यू इयरची केकची अशी ऑफर ठेवून आपल्यासोबत असा पण काही विषय घडू शकतो याचा विचार तर मी स्वप्नात सुद्धा केला नव्हता. तर काय म्हणता मंडळी, आजचा होता वर्षाचा पहिला दिवस आणि शॉपवर जाताना रस्ता सर्व खाली होता. 2026 मध्ये दुनिया तर खतम नाही झाली, पण खतम केला आपण सर्वात आधी हा चहा. त्यानंतर थेट आलो मी शॉपला आणि ऑफरचे सर्वात पहिले मानकरी म्हणजेच की आपली ठेवलेली ऑफर वर्गात केक कापायचा म्हणून सर्वांनी वर्गणी गोळा करून आणली होती आणि एकदम छान झाली असे न्यू इयरला आणि ऑफरला सुरुवात. आणि त्यानंतर आला होता हा दुसरा ग्रुप ज्यांनी की एक सोबत घेतले 8 केक आणि सोबतच घेतली केकवरची ती ऑफर. आपली सुरुवात तर दंदनीत झाली होती आणि चला म्हणलं अजून काही चांगली बनवण्यासाठी आपल्या शॉपला करून घेऊ डेकोरेट. आणि डेकोरेशन सोबतच चालू होते कस्टमर जे की एका मागे एक चालूच होते. तरी पण आपण साधं का होईना डेकोरेशन करून घेतलं. आता काही केक कमी पडू नये म्हणून मी चाललो तो केक आणायला जे की आपण स्टॉक करून ठेवले होते, जे की कोल्ड रूमला ठेवलेले होते. आपल्या जितूला घेऊन आपण निघालो कोल्ड रूमला. आता कोल्ड रूमला केक ठेवायचं कारण असं की आपल्या फ्रीजमध्ये एवढे केक बसत नाही आणि आईस केक वितळू नये म्हणून आपल्याला केक हे कोल्ड रूमला ठेवावं लागले. आणि कोल्ड रूम तर आपल्या मित्राचंच आहे त्यामुळे तर काही ताणच नाही. आणि भाई कोल्ड रूमचा टेम्परेचर डायरेक्ट -16 होता. तुम्ही विचार करा 0 वरती बर्फ होतं तर -16 म्हणजे किती असेल. त्यानंतर सर्व केक आपण जितो गाडीत टाकून घेतले. अंदाजे हे केक किती असतील कमेंट मध्ये सांगा. परफेक्ट सांगणाऱ्याला स्पेशल गिफ्ट. त्यानंतर आम्ही आलो शॉपला जिथे की वाजले होते 12 पण गर्दी सुरूच होती. केक आमचाच काउंटरला लावायला अतुल भिडला. सर्व केक घेतले काउंटरला लावून जेणेकरून कस्टमरला आणि मला काही त्रास व्हायला नको. कारण की कस्टमर जेवढे होते की दादूला, जितूला, अतुला आणि मला हँडल करावं लागले. आणि सोबतच आला होता हा सोनाटीचा ब्लॉगर जो की स्वभावला एकदम मस्त पोरगा आहे. आणि त्यानंतर सुरू झाले होते एवढे कस्टमर त्यामुळे आमच्या मित्र अक्षय मस्केला पण आम्हाला बोलून घ्यावं लागलं. आणि बघता बघता झाली होती रात्र. पण एक गोष्ट नक्की, कामाकामात कधी टाइम निघून जातो माहिती सुद्धा पडत. आणि टाइमावर कामी आलेले मित्र हे सुद्धा नक्की माहीत पडतात. यश तर थकला होता हे तर चेहऱ्यावरून दिसत होतं. आणि त्यासोबतच मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगला.